तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार। दिवाळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे। अश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो आणि लक्ष्मी पूजन देखील केलं जातं। यंदा लक्ष्मी पूजन 1 नोव्हेंबरला साजरा करण्यात येत आहे। या दिवशी लक्ष्मीसह गणपती बाप्पाची पूजा केली जाते। दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो। दिवाळीच्या दिवसात लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असतं। घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवे उल्हास, दिवाळी अशी खास। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक रोषणाई, दिवाळी निमित्त करण्यात आली रोषणाई। परतीच्या पावसानं कोकणाला झोडपले, लांजा, राजापूर, रत्नागिरी, साखरपा भागात पाऊस। विशाल परब यांच्या गाडीवरील हल्ल्याची पोलखोल, तो हल्लेखोर नसून चिरेखाणीतला कामगार, सावंतवाडी पोलिसांनी केला तपास। आणि खरी शिवसेना कोणती हे जनताच सांगेल, प्रसाद भोईर यांनी व्यक्त केला विश्वास। पाहुयात सविस्तर वृत्त। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला दीपावली निमित्त विशेष अशी रंगीत रोषणाई करण्यात आली। मुख्यालयाच्या इमारतीवर विविध रंगांच्या लाईट्सची सजावट केली असून रात्रीच्या वेळी या इमारतीवर प्रकाशाचा एक सुंदर देखावा निर्माण होतो। हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत। यावर्षीच्या दिवाळीच्या रोषणाईत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध रंग आणि थीममध्ये ही सजावट करण्यात आली आहे। इमारतीच्या मुख्य भागांवर लक्ष वेधणाऱ्या लाईट्स लावण्यात आल्या असून त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलंय। नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष सजावटीद्वारे पर्यावरणपूरक उपाययोजना देखील केल्या आहेत। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यासह इतर भागाला झोडपलंय। ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे रात्री दिवाळी साजरी करणाऱ्यांसह नागरिकांची देखील तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील शिंदेकोंड या गावाच्या हद्दीमध्ये 2 मोटारसायकल स्वार मुंबईच्या दिशेने जात असताना कोकणच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने 2 मोटारसायकल स्वारांना त्या टेम्पोची जोरदार धडक बसली। या अपघातात एक मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून वैभव महाडिक, राहणार बीरवाडी, खरवली या अपघातग्रस्तावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय। तर सिद्धेश पवार, राहणार पोलादपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला महाड येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या अपघाताची माहिती मिळताच महाड ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास महाड MIDC पोलीस करीत आहेत। भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र आता या हल्ल्याची पोलखोल झाली आहे। सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबरला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब त्यांच्या इनोव्हा कारने तळवडे येथे त्यांच्या सासरी जेवण करून मळेवाड येथील नरकासूर कार्यक्रम आटपून मळेवाड ते सावंतवाडी रोडने त्यांच्या कार्यकर्त्यांसह परत येत होते। त्यावेळी सिल्वर एकर्स निरवडे जवळ रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती हातात दांडा घेऊन रस्त्याच्या बाजूला उभा होता। त्या व्यक्तीने अचानक त्याच्या हातातील दांडा उगारून रस्त्यावर गाडीच्या समोर तो आला। अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या चालकाने गाडी थांबवली आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीला पकडण्यासाठी धाव घेतली। त्यावेळी तो अनोळखी व्यक्ती दांडा टाकून पळत असताना त्याला पकडण्यात आलं आणि पोलीस स्टेशनला कळवलं गेलं।
या प्रकरणी तक्रार करून अदाखलपात्र गुन्हा करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणून त्याची सखोल चौकशी केली। त्या व्यक्तीचं नाव संजय गोप, वय वर्ष 32, राहणार झारखंड असं असल्याचं समजतंय। तो आणि त्याचा नातेवाईक विनोद गोप झारखंड असे दोघेही 28 ऑक्टोबर रोजी रांची येथून निघून मडगाव रेल्वे स्टेशनवर 30 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पोहोचले। त्यानंतर ते दोघेही सायंकाळी 6 वाजता ट्रेनने मडगाव येथून कणकवलीसाठी येत असता ट्रेन सावंतवाडी येथे आल्यावर संजय गोप त्याचं डोकं दुखत असल्यानं ट्रेनमधून उतरला आणि ट्रेन सुटल्यानं स्टेशनच्या बाहेर आला। रात्रीची वेळ असल्याने तसेच संजय या परिसराला अनोळखी असल्यानं तो रस्त्यावर बांबूचा दांडा घेऊन फिरत असताना सर्व प्रकार घडल्याचं समोर आलं। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या दोघांनाही कामांची गरज असल्याचं ते दोघे रोजगाराच्या शोधात त्यांच्या नातेवाईकांकडे तरळे कणकवली येथील वाळवे यांच्या चिरेखाणीत कामाकरता येत होते। एकंदरीतच होत असलेल्या चौकशीत संजय जेहू गोप यांनी वाहनावर किंवा व्यक्तीवर हल्ला केल्याचं किंवा नुकसान केल्याचं अथवा हेतुपूर्वक कृत्य केल्याचं निष्पन्न झालेलं नाही। यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना। 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। खरी शिवसेना कोणती याचे उत्तर येत्या 23 नोव्हेंबरला जनताच देईल असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेणमधील उमेदवार प्रसाद भोईर यांनी केले आहे। तर या खरं तर या महाराष्ट्राचा आजचा जर मूड बघितला की कोणतेही जे एस्टॅब्लिश नेते आहेत, अगदी जे लोकप्रतिनिधी आहेत, अशी लोक सोडून गेल्यानंतर देखील आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची लाट आहे, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रविशेठ पाटील साहेब हे वरिष्ठ नेते आहेत। त्यांच्या वक्तव्यावर मी फारसे टीका टिप्पणी करणार नाही, परंतु एवढंच सांगतो की 23 तारखेला रविशेठ पाटील साहेबांना येथील जनताच याबाबत जे काय आहे ते खरं खरं उत्तर देईल आणि खरी शिवसेना काय आहे हे त्याच माध्यमातून त्यांच्या पुढे येईल। 20 नोव्हेंबर रोजी सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क आणि अधिकाराचा वापर करून मतदान करावे असे आवाहन महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले आहे। सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना माझा सादर नमस्कार। आपलं सर्वांचा मतदान करणे हा एक अधिकारही आहे आणि आपलं सर्वांचं कर्तव्यही आहे। आपल्याला जाणीव आहे की 20 नोव्हेंबरला आपल्या राज्याचा मतदानाचा दिवस आहे। मी आपला सर्वांना आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क या राज्याच्या प्रत्येक मतदार जे 18 वर्षाचे वर आहे त्यांनी हक्क बजवावं आणि आपला अधिकारचा आपण पालन करावं। लोकशाहीला आपण मजबूत करायचे असेल तर सर्व आपले जबाबदार आणि इमानदार आपले मतदार आहेत, त्यांनी या दिवशी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या राज्याची लोकशाही, या देशाची लोकशाही मजबूत करण्यामध्ये आपला सर्वांचा हातभार लागेल। एक आणखी आपल्याला सूचनेसाठी सांगतो, वोटर हेल्पलाईन म्हणून आपली एक ॲप आहे। आपण मतदान करण्यापूर्वी हे आपण आधीच खात्री करावं की आपलं मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीमध्ये आपला क्रमांक कोणता आहे, जेणेकरून आपल्याला मतदान करताना जास्त आपल्याला वेळ तिथे लागणार नाही। एकदा सर्वांना मी आवाहन करतो, आपल्याला सर्वांना आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण आपला मतदानाचा हक्क जरूर बजवावा
आणि या भारतीय लोकशाहीला आणखी सुदृढ करण्यामध्ये हातभार लावू. धन्यवाद. तर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान दिवस साजरा होणार असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केले आहे. नमस्कार. आज मी एक महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आपल्याला माहीत आहे 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान दिवस आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरिता मी आपल्याला असे आवाहन करते की त्या दिवशी कोणताही कारण न सांगता आपण घरातून बाहेर पडून आपले मतदानाचा हक बजावा. आपल्याला आपले मतदान केंद्राबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर एक वोटर हेल्पलाईन ॲप आहे. या ॲपवरून आपल्याला सर्व माहिती मिळेल. कृपया सर्वांनी त्या दिवशी मतदान करून आम्हाला सहकार्य करावे. नमस्कार. जय महाराष्ट्र. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी केले आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 20 नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा एक मोठा उत्सव, मी तसा म्हणणार, महाराष्ट्राला साजरा होते आहे. 20 नोव्हेंबरला आपल्याकडे वोटिंग आहे आणि आज सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील की 20 नोव्हेंबर रोजी सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडून वोट केलाच पाहिजे. आणि जर काही लोकांना काही माहिती नसेल की त्यांच्या वोटिंगचा सेंटर कुठे आहे, तर जो वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्यामध्ये आपला जो जवळचा सेंटर आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती शासनाने उपलब्ध करून दिली आहे. पण मला खात्री नाही, शाश्वती आहे की आपल्याला वोटिंग सेंटरबद्दल कल्पना असणारच. विनंती अशी आहे की सणाचे दिवस आहे, सुट्ट्या आहे, लोक बाहेर जातात, पण 20 नोव्हेंबर रोजी सण असो, परिवारचे सोबत बाहेर जाण्याचा प्लॅन असो, एक दिवस प्लॅनला विश्रांती द्या आणि 20 नोव्हेंबर रोजी आपण लोकशाहीचा उत्सव खरोखरच साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडून मतदान करा, एवढी आपल्याला परत नम्र विनंती करतो. 20 नोव्हेंबरला मी मतदान करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा असे आवाहन भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार जोया थॉमस लोबो यांनी केले आहे. नमस्कार, माझं नाव जोया थॉमस लोबो आहे. मी भारतातील पहिली तृतीयपंथी छायाचित्रकार. आपल्या राज्यात मतदान आहेत 20 नोव्हेंबर रोजी. मी सुद्धा मतदान करणार आहे. तुम्ही देखील मतदान करायला या. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.